नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र यामधील 4था धडा आर्थिक विकास या धड्यातील स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 2 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्यांचे पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे. आता आपण उत्तर पाहूया. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पर्याय 12, 14, 16, 18. उत्तर पर्याय क्रमांक 14. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. यातील दुसरी रिकामी जागा. 20 कलमी कार्यक्रमाची टिंबटिंब यांनी घोषणा केली. पर्याय पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, पी.व्ही. नरसिंह राव. उत्तर पर्याय क्रमांक क. इंदिरा गांधी. 20 कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली. पुढील प्रश्न ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. कावसजी दावर पोलादाचा कारखाना, डॉ. दत्ता सामंत, गिरणी कामगारांचे नेतृत्व. ना. लोखंडे, गिरणी कामगारांना सुट्टी. नारायण सुर्वे, कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. आता यामधील आपण उत्तर शोधूया. चुकीची जोडी कावसजी दावर पोलादाचा कारखाना, कारण की योग्य जोडी अशी पाहिजे कावसजी दावर पहिली कापड गिरणी. त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक 1 कावसजी दावर पोलादाचा कारखाना. पुढील प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. पुढील तक्ता पूर्ण करा. पंचवार्षिक योजना, कालावधी, उद्दिष्टे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी पंचवार्षिक योजना आहे. त्यांचा कालावधी लिहायचा आहे आणि उद्दिष्टे लिहायचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. तक्ता पूर्ण करा. पहिली 1951 ते 1956 शेती सामाजिक विकास. दुसरी 1956 ते 1961 औद्योगिकीकरण. तिसरी 1961 ते 1966 उद्दिष्टे विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. चौथी 1969 ते 1974 उद्दिष्टे शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन. पाचवी 1974 ते 1979 उद्दिष्टे दारिद्र्य निर्मूलन, देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर एक सूचना आहे. जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील. प्रश्न क्रमांक 2 मधील ब. टिपा लिहा. त्यातील पहिली टीप मिश्र अर्थव्यवस्था आणि दुसरी टीप 20 कलमी कार्यक्रम. या दोन्ही मुद्द्यांचे उत्तर पाहूया आपण. मिश्र अर्थव्यवस्था. उत्तर, ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात तर काही सरकारी मालकीचे असतात, अशा अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही अजून 1-2 मुद्दे ॲड करू शकता. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत: मिश्र अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था. पुढील प्रश्न, दुसरी टीप 20 कलमी कार्यक्रम. उत्तर, 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. त्यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे: 1. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीनधारणा संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनात वाढ करणे. 2. कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. 3. कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. 4. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. 5. हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. अशा वेगवेगळ्या योजनांचा 20 कलमी कार्यक्रमात समावेश होता.
ही योजना 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी सुरू केलेली आहे. उत्तर लिहून घेण्यासाठी आपण इथे थोडासा वेळ देत आहोत, जेणेकरून संपूर्ण व्यवस्थित उत्तर तुम्हाला लिहून घेता येईल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न, स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. उत्तर, प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण होते. जे देश हिताला प्राधान्य देण्याची वृत्ती मिश्र अर्थव्यवस्थेतून दिसून येते. याचाच अर्थ भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र करून एक वेगळी अर्थव्यवस्था निर्मिती केलेली आहे. त्या अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. अजून मुद्दे पाहूया आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय लिहिता येईल ते. मिश्र अर्थव्यवस्थेत दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिला जातो. या अर्थव्यवस्थेत मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यास उद्योजक पुढे येत नाहीत, म्हणून तेथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे सरकारला आणि खाजगी उद्योजकांना उद्योग सुरू करता येतात. या सर्व कारणांमुळे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. प्रश्न तिसऱ्यातीलच दुसरा आकडा, 1969 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. उत्तर, भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण होणे गरजेचे होते. राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. याच्या जोडीला लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. या सर्व कारणांमुळे प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. प्रश्न क्रमांक 3 मधील तिसरा, गिरणी कामगार संपावर गेले. उत्तर, काही उद्योगात कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या, त्यामुळे गिरणी कामगारात असंतोष वाढत होता. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% वर तडजोड केली. पुढे अजून या प्रश्नाचं उत्तर आहे.
बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली. काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख गिरणी कामगार संपावर गेले. पुढील प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत. या दोन्ही प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहूया. त्यातील पहिला, 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? उत्तर, 8व्या पंचवार्षिक योजनेत खालील कार्यक्रम सुरू करण्यात आले. 1. प्रधानमंत्री रोजगार योजना. 2. महिला समृद्धी योजना. 3. राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना. 4. मध्यान्ह आहार योजना. 5. इंदिरा महिला योजना. 6. गंगा कल्याण योजना. प्रश्न 4 दुसरा आकडा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? उत्तर, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील प्रकल्प सुरू करण्यात आले. 1. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने. 2. सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना. 3. चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना. 4. पेरांबूरचा आगगाडीच्या डब्याचा कारखाना. 5 आणि 6 प्रकल्प पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला सर्व स्वाध्याय हवे असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथं सर्व विषयांचे स्वाध्याय व्यवस्थित प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत. आता 5वा प्रकल्प पाहूया आपण. विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना. 6. भाकरा, नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे. अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओचे तुम्हाला अपडेट्स मिळतील.